महाराष्ट्रभूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी स्मारक भूमिपूजन सोहळा श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होत आहे। तीर्थरूप नानासाहेबांनी अपार कष्टाने समाजातील कुप्रवृत्तींचा विरोध सहन करून समाज प्रबोधनाचे जे अजोड असे कार्य केले, त्या कार्याचे महानमंगल प्रतीक म्हणजेच हे स्मारक आहे। ईश्वरनिष्ठांची मांदियाळी स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला अत्यंत शिस्तीने येत आहे। श्रीमद दासबोध आणि संत वाङ्मयाच्या मौखिक निरूपणाद्वारे सुज्ञ प्रगल्भ समाज निर्मितीचे कार्य नानासाहेबांनी संपूर्ण आयुष्यभर केले। समाजातील देवाविषयी असलेल्या चुकीच्या संकल्पना दूर करून आपल्या प्रत्येकाच्या अंतरात असलेल्या देवाला सत्कर्म आचरणाचा आणि सद्विचारांचाच नैवेद्य लागतो, इतर काहीही लागत नाही, हे सांगताना अंधश्रद्धा निर्मूलनाबरोबरच प्रौढ शिक्षण वर्गाद्वारे प्रौढ शिक्षणाचे उत्तुंग असे कार्य केले। त्यांचे हे कार्य श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि श्री सचिनदादा धर्माधिकारी यांनी सुरू ठेवले आहे आणि पुढेही अखंडपणे सुरू राहणार आहे। श्री अप्पासाहेब धर्माधिकारी, श्री सचिनदादा धर्माधिकारी आणि कुटुंबियांचे आगमन झालं। केंद्रीय कृषी मंत्री श्री शरद पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, राज्याचे पाटबंधारे मंत्री श्री सुनीलजी तटकरे आदी मान्यवरांचे आगमन झालं। मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन झाले। केंद्रीय कृषी मंत्री श्री शरद पवार साहेब, श्री अप्पासाहेब धर्माधिकारी, शारदा माता, श्री सचिनदादा धर्माधिकारी, राज्याचे पाटबंधारे मंत्री श्री सुनीलजी तटकरे मान्यवरांच्या हस्ते स्मारकाच्या कार्याचा शुभारंभ झाला। केंद्रीय कृषी मंत्री श्री शरद पवार साहेब, श्री अप्पासाहेब धर्माधिकारी, राज्याचे पाटबंधारे मंत्री श्री सुनीलजी तटकरे यांनी आपल्या शुभ हस्ते स्मारकाच्या कार्याचा शुभारंभ केला। या प्रसंगी राज्याचे पाटबंधारे मंत्री श्री सुनीलजी तटकरे म्हणाले, 20व्या शतकामध्ये आधुनिक विचाराची एक संतांची मरुभूमिका परमपूज्य तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या रूपाने बजावली गेली। थोर निरूपणाच्या कार्यातून, बैठकीतून समाज परिवर्तनाचं एक उत्तुंग असं कार्य संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घडलेलं आपण सर्वांनी होऊन अनुभवलं। ज्या 8 दिवसापूर्वी या सगळ्या परिसरामध्ये मी आलो होतो, त्यावेळेला इथे जंगल, झाडं, झुडपं, काटे याच्या खेरीज काही नव्हतं, परंतु लाखो स्त्री सदस्यांनी इतकी प्रचंड मेहनत घेतली। सरकारचे कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा आम्हाला जे मैदान करता आलं नसतं, हे आत्मिक प्रेरणेतून, नानासाहेबांच्या विचारधारेतून, प्रबोधनातून या 21व्या शतकात किती उत्तुंग पद्धतीने घडलेलं आहे, हे याचं वास्तवादी दर्शन आज आपण सर्वजण पाहतो। या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार म्हणाले, नानासाहेबांचं हे स्मारक उभारून आपण त्यांच्या ऋणातून थोडं का होईना परंतु मुक्त होण्याचा थोडा तरी प्रयत्न त्या ठिकाणी करतोय। तसं बघितलं तर 400 वर्षापासून समाज प्रबोधनाचा वारसा जपणाऱ्या धर्माधिकारी कुटुंबियांनी समाज बांधणीचं केलेलं काम केवळ आज कौतुकास्पद नव्हे तर वंदनीय असंच म्हणावं लागेल। दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांनी शेंडे कुटुंबियांना धर्म जागृतीचे काम करत असल्याबद्दल दिलेली धर्माधिकारी ही पदवी त्या ठिकाणी किती सार्थ होती, हे नानासाहेबांचं कर्तृत्व पाहिल्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये येतं। समाजातील कुप्रवृत्तींचा नाश करण्यासाठी अज्ञान, भेदाभेद, अंधश्रद्धा
यांच्यावर प्रहार करत सामान्य माणसांचं मतपरिवर्तन करण्यात नानासाहेबांनी आपलं अखंड जीवन व्यतीत केलं. दासबोधाच्या सहज सोप्या निरूपणातून सत्वशील समाजाची उभारणीचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला आणि त्याच्यामुळेच नानासाहेबांच्या विचाराचे पायीक होण्याची शपथ घेऊन आपण इथून पुढच्या काळामध्ये सातत्याने वाटचाल त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. केंद्रीय कृषी मंत्री श्री शरद पवार साहेब नानासाहेबांच्या कार्याचे आणि स्मारकाचे महत्त्व सांगताना म्हणाले, नानासाहेबांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये अंधश्रद्धाच्या उच्चाटनाच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. नानासाहेबांनी या सगळ्या अपप्रवृत्तीच्या विरुद्ध जनमानस तयार करण्याच्या संबंधीचं काम उभं आयुष्यभर केलं आणि अंधश्रद्धा मी कधी पुरस्कार करणार नाही. त्यांनी सांगितलं की या सृष्टीत चमत्कारच असू शकत नाही, कारण चमत्कार सृष्टी संचालनाच्या नियमाविरुद्ध आहे. माणसावर जी संकट येतात ती देवदेवतांच्या कोपऱ्यामुळे नाही, माणसाच्या हातून चुकीच्या घडलेल्या गोष्टीची ही फळ आहे. ही भूमिका नानासाहेबांनी प्रकर्षाने मांडली. नानासाहेब उभं आयुष्यभर समाजाची सेवा करत राहिले, पण प्रसिद्धीपासून बाजूला कसं राहावं, टीव्हीला बाईट देण्याच्या भानगडीत तरी पडले नाही. ते आमचं क्षेत्रच नाही. वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावर माझा फोटो कसा येईल याची खबरदारी घेण्याच्या विचारामध्ये कधी पडले नाही. एकच भूमिका त्यांनी अखंडपणाने केली की कुठल्याही विद्वत्तेचा आविर्भाव न आणता, प्रचंड विद्वत्ता असताना सुद्धा तो आविर्भाव न आणता प्रसिद्धी विन्मुख राहून समाजाची उत्कृष्ट सेवा कशी करता येते याचा आदर्श नानासाहेबांनी उभं आयुष्यभर आपल्या सगळ्यांच्या समोर दिला. संपूर्ण मानवी समाजाची उंची वाढवणारं, त्याचं स्थान महत्व करणारं, त्याचा दर्जा वाढवणारं हे एक आगळं वेगळं स्मारक आज या अलिबागच्या प्रांगणामध्ये परिसरामध्ये होत आहे, रायगडच्या भूमीमध्ये होत आहे. याचा मला स्वतःला मनापासूनचा आनंद आहे.